नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असो किंवा PM किसान योजना असो, दोन्ही योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी जे शेतकरी मित्र इच्छुक आहेत तर अशा शेतकरी मित्रांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो किंवा ज्या शेतकरी मित्रांनी ऑलरेडी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरलेला आहे तर अशा दोन्ही शेतकरी मित्रांसाठी चालू घडीला एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे कागदपत्राचा। आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कागदपत्रे सुद्धा समजून सांगितले की कोणकोणती कागदपत्रे आपण योजनेसाठी जोडू शकता, तर त्याची सविस्तर डिटेल दिलेली आहे। तरी भरपूर शेतकरी याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत, म्हणजेच कागदपत्राची पूर्तता व्यवस्थित न केल्यामुळे ते या योजनेसाठी अपात्र ठरले जात आहेत। कारण की कागदपत्राच्या बेसवरतीच सरकारी कर्मचारी आपली पडताळणी करत असतात आणि पडताळणी केल्यानंतर आपण पात्र आहे का अपात्र आहे ते त्या ठिकाणी ठरवलं जातं। तर मित्रांनो, कागदपत्राच्या मुद्द्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगायची आहे। मित्रांनो, गोष्ट अतिशय छोटी आहे परंतु आपल्याला अपात्र ठरण्यासाठी अतिशय मोठी ठरणार आहे। कारण की मित्रांनो, कागदपत्राच्या ठिकाणी आपण कागदपत्रे तर व्यवस्थित देतोय परंतु त्याच्यामध्ये एक ठराविक असा बदल आहे, म्हणजे थोडा फरक आहे जो आपल्याला ठिकाणी जाणून घेणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, कागदपत्रामध्ये आता चालू घडीला कृषी विभागाअंतर्गत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मागितला जातो तो म्हणजे आपले फेरफारचा। म्हणजे 2019 पूर्वी जर आपल्या नावावरती क्षेत्र नसेल तर आपल्याला वडिलांचा फेरफार त्या ठिकाणी जोडावा लागत आहे। जर आपला 19च्या अगोदरचं क्षेत्र नावावरती असेल तर आपण स्वतःचा सुद्धा फेरफार जोडू शकतो, परंतु जर 19 नंतर आपल्या नावावरती क्षेत्र झाले असेल आणि आपण आता नवीन फॉर्म भरत आहे तर अशा शेतकऱ्यांनी स्वतःचा तर फेरफार जोडायचंच आहे, पण त्याचबरोबर आपल्या पूर्वीचं म्हणजे क्षेत्र आपल्या नावावरती कशा पद्धतीने आलं त्यांचं फेरफार म्हणजे थोडक्यात वडिलांचा सुद्धा फेरफार आपल्याला या योजनेसाठी जोडावा लागत आहे। तर मित्रांनो, आपण रेकॉर्ड रूमवरून जो फेरफार काढत आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं निदर्शनास आलेलं आहे की आपण फेरफार काढताना बँकेचा बोजा, ई करार असे जे काही फेरफार तयार झालेले आहेत तर हे फेरफार आपण या ठिकाणी काढून या प्रकरणासाठी जोडत आहे। तर हे अतिशय चुकीचं आहे। आपल्याला फेरफार हा क्षेत्र नावावर झालेला जोडावा लागणार आहे, कारण की मित्रांनो, शासनामार्फत चेकिंग केलं जात आहे की क्षेत्र तुमच्या नावावरती कशा पद्धतीने आलं। आता त्याच्यामध्ये जर तुम्ही बोजा नोंद करायचा फेरफार जोडला किंवा ई करार झालेला किंवा इतर अशा गोष्टी ज्या असतील ज्या आपल्या फेरफारच्या माध्यमातून तलाट्यांमार्फत तयार करण्यात आलेल्या असतील तर या ठिकाणी जोडल्या तर आपण या ठिकाणी अपात्र ठरलं जाणार आहे। त्याच्यामुळे ज्या व्यक्तीचा आपण फेरफार काढत आहे त्यांच्या नावावरती क्षेत्र झालेलाच फेरफार या प्रकरणासाठी आपल्याला जोडावा लागणार आहे। तर ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा। भरपूर शेतकऱ्यांनी चुका केलेल्या आहेत, जे वयस्कर शेतकरी आहेत किंवा ज्यांना याच्यामधील काही माहिती नाही तर असे शेतकरी फेरफार न वाचताच ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना अपलोड करत आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो, पडताळणी केली जात आहे आणि असे फेरफार शासनामार्फत रिजेक्ट केले जात आहेत, म्हणजे त्या शेतकऱ्याला अपात्र केलं जात आहे। तर ही गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा आणि फेरफार काढायला गेल्यानंतर क्षेत्र नाव झालेलाच फेरफार आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना अपलोड सुद्धा करायचं आहे। तर ही मित्रांनो चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, कारण की शेतकरी मित्रांपर्यंत बारीक सारीक गोष्टी पोहोचणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळेच मित्रांनो त्यांना या योजनेअंतर्गत कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही। जर अडचणी आल्या तर नक्कीच त्या योजनेमधून बाहेर पडतील, अपात्र ठरले जातील। तर अपात्र होऊ नये म्हणून या गोष्टीचा आपण काळजीने विचार करायचा आहे, कागदपत्रे व्यवस्थित जोडायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अशा गोष्टी काही घडू नयेत त्याच्यामुळे आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून अशा ज्या काही किरकोळ गोष्टी आहेत त्या तुम्हाला वरच्यावर समजत जातील आणि कोणत्याही योजनेअंतर्गत फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। अतिशय महत्त्वाची गोष्ट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। त्याचबरोबर जाता जाता असंही सांगतो की जे शेतकरी या योजनेसाठी ऑलरेडी पात्र झालेले आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी या योजनेचा लाभ मिळत आहे तर अशा शेतकऱ्यांनी यापैकी कोणतीही गोष्ट करायची नाहीये। जे नवीन शेतकरी असणार आहेत त्यांनीच या गोष्टीचा विचार करायचा आहे, त्यांनीच ही व्यवस्थित कागदपत्रे गोळा करायची आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना व्यवस्थितरित्या स्कॅनिंग करून कागदपत्रे अपलोड करायची आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करत चला, जेणेकरून त्यांना सुद्धा या सविस्तर डिटेल घर बसल्या मोबाईलवरती कळत जातील। तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।